नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांची आजची म्हणजेच 20 ऑगस्ट 2026ची महत्त्वाची अपडेट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? या खात्यावरती तुमच्या खात्यावरती 3,000 जमा होणार का? आणि सध्या सरकारकडून नेहमी काय माहिती उपलब्ध आहे? चला तर संपूर्ण माहिती पाहूया. तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध अधिकृत शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा महिना 1,500 रुपयाचा DBT म्हणजेच थेट बँक खात्यामध्ये देण्यात येतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबाबत सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहे. काही वृत्तांमध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र आज 20 ऑगस्ट आहे, तर 3,000 रुपये कोणत्या निश्चित तारखेला जमा होतील याबाबत स्पष्ट अधिकृत घोषणा मिळालेली नाही. त्यामुळे जमा झालेले 3,000 रुपये किंवा अमुक तारखेला नक्की जमा होतील असा दावा आपण सध्या करू शकत नाही. तर आता दुसरी महत्त्वाची म्हणजे पात्र आणि कागदपत्रांची पूर्तता. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांनी बँक खात्याशी आधारित जोडलेले असते, म्हणजेच DBT प्रत्येकासाठी आवश्यक बाबी पूर्ण असल्याचे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचा हप्ता उशिरा होत असेल तर तुमचा बँक खात्याशी संबंधित माहिती आणि योजनेतील कागदपत्रांची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच या योजनेत लाभार्थी महिलांना म्हणजे पात्र तपासणी आणि पडताळणीबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी आणि आपली योग्य माहिती हे तपासून ठेवणे चांगलं आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. तर 1,500 ऐवजी 1,750 रुपये मिळणार का? याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहे. पण मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेतील 1,750च्या बातम्यांच्या महाराष्ट्रीय लाडक्या बहीण योजनेशी गोंधळलेला जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील लाभार्थी 1,750 मिळणार असल्याचे सध्या निश्चित समजू नये. म्हणून आजची सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाची अशी बातमी आहे. तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची नियमित लाभ म्हणजे 1,500 रुपये आहे आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित मिळण्याबाबत आणि शक्यता समोर येत आहे. मात्र निश्चित तारीख किंवा 3,000 रुपये जमा झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध होईपर्यंत आपण त्याला पक्की बातमी समजू शकत नाही. जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यावर बँक SMS, बँक स्टेटमेंट किंवा अधिकृत माध्यमातून खात्री करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, अधिकृत तारीख किंवा शासनाकडून निर्णय आलेला नाही तर तो सर्वात आधी तुमचा पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनवर दाबा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसह.